जो जास्त जेवेल तो बिल देणार नाही. खेळ त्याच्यावर ते राहिलं ना खेळायला सुद्धा. हे पैसे जमा करून ठेवा, तोडले का आपल्याला भरून द्यायचे. ज्यावेळेस दररोजच्या कामाचा कंटाळा येतो, आयुष्यात काम करून करून जीवनातील संकटांना, जीवनातील रोजच्या दैनंदिन व्यवहाराला कंटाळून जर आपल्याला बोर होत असेल किंवा आपल्याला थकवा आल्यासारखा वाटत असेल किंवा असं वाटत असेल की नाही आता बस झालं, आता थोडीशी विश्रांती घेऊया, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल तेव्हा बिनधास्तपणे निघायचं आपल्या मैत्रिणींसोबत अशा एखाद्या ठिकाणी की ज्या ठिकाणामध्ये तुम्हाला तुमच्या मैत्रीशिवाय, तुमच्या मैत्रीच्या आनंदाशिवाय कोणीही भेटणार नाही आणि मनसोक्त जगता येईल आपल्या मैत्रीमध्ये. तर असाच दररोजच्या कामाचा कंटाळा आमच्या सगळ्यांनाच आलेला होता आणि अशा वेळेस फक्त वाट असते ती एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला कॉल करून विचारायची की चलते का गं कुठेतरी फिरायला. मग ते ठिकाण कुठलंही असो, पण आम्ही 6 जणी सोबत असलो म्हटलं की ते ठिकाण कुठलंही का असो ना, आम्ही त्या ठिकाणी मजा मस्ती आणि आपल्या जीवनातलं थोड्या प्रमाणातलं जे काही आपल्या जीवनातलं दुःख आहे ते दुःख विसरून आपल्या जीवनाला एक उत्तेजना निर्माण करण्यासाठी किंवा जीवनामध्ये प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी ही मैत्री एक नवसंजीवनी मिळवून देते. आणि त्याचमुळे ज्या वेळेस आम्हाला वेळ मिळेल त्या वेळेस आम्ही 6 मैत्रिणी कुठेतरी निघून येतो, थोडंसं फिरायला, थोडीशी मजा करायला, आपल्या जीवनातलं दुःख, थोडे संकट, थोडा उदासीनता दूर करून आपल्या जीवनामध्ये नवसंजीवनी आणायसाठी. तर अशाच आम्ही सगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणावर आहोत, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आणि असंच कुठेतरी जायचं म्हटलं की सगळ्या निघतो. आपल्या घराची जबाबदारी एक दिवसासाठी का होईना सोडून मोकळा श्वास घेण्यासाठी. तर आम्ही वेगवेगळ्या गावाला स्थित असून प्रत्येक टप्प्यावर एक जणीला आम्ही पिकअप करत निघत आहोत आमच्या आजच्या 1 दिवसाच्या म्हणजे 1 डे टूरसाठी. आणि तो टूर कोणता आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. हा 1 दिवसाचा टूर असून आम्ही इतकी धमाल केली. गावाची खडस बायको बाय बाय. बारीक माणसाला जागा दे. हो नाही आधी आता बघ ना रोडवर 25 मिनिटं जास्तीत जास्त. मम्मी अरे मी बसले असते मागे, मी बारीक आहे ना. किती वेळाचं थांबलोय का आम्ही? आधीच किती दिवस झाला. समर्थ इथून धर एकदा असा इथून. काय समोर अरे मी बसते ना मागे. मी बसू का मग? मी बारीक आहे. चल बाय बारीक रे का चल. ऐ धरे म्हणलं की तोंडाचं सोड म्हणलं नाही दम लागत. आता हे कसं करायचं? एक संध्याकाळपर्यंत कोणीही फोनवर बोलणार नाही. आता आम्ही सगळेजणी निघालोय. आता आम्ही कुठे निघालो का आपण? शिर्डी. आम्ही सगळे शिर्डीला निघालोय. आम्ही बारीक आम्ही सगळे समोर बसलेलो आहे आणि ह्याचे झाड आहेत, त्यांचे वजन जास्त आहे, त्या सगळ्यांना मागे टाकलेलं आहे.
आणि हे बच्चे पार्टी इथे दिलेले आहे समोर. ए बच्चू मला माझी तर कधी तोडणे आता सगळ्या शांत झाल्यात. आता गप्पा चालू ठेवा. काय ग काय म्हणते विद्या? अगं तू चिवडा काढ ना. नाही ना बाई, चिवडा बॅग मध्ये ना. नाही काही खायला दे ग. माय भूक लागली. चिपकू द्या ग तिला, चिपकू द्या. काय खायचं आधी? चिवडाच खा. चिमणे बाई ना कसे पाहू राहिले. ए तुम्हाला खायचं का रे बाळांना? तुझा तर लाजू लाजूच परेशान तिकडं कोपरा. आणि सगळेजणी एकत्र येऊन सुरू झाल्या आमच्या गप्पा टप्पा. कोणाच्या नवऱ्यानी होकार दिला, कोणाच्या नवऱ्यानी नकार दिला. अशा सगळ्या गप्पा सुरू होत्या. आणि आम्ही निघत होतो आमच्या डेस्टिनेशन पॉईंटकडे, म्हणजेच आमच्या एक दिवसाच्या टूरच्या ठिकाणाकडे. ते म्हणजे शिर्डी वॉटर पार्क येथे. शिर्डीमधील वॉटर पार्कमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं. आता काय फायदा त्याच्यावर चर्चा करून? नाही आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, डायरी ठेवायचं. आणि हिची सवय लागली पण 65 सारखं. जालन्यावरून समृद्धी महामार्गावर लागून शिर्डी हे स्थान येतं. आणि जर का आपण जालन्यावरून शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाने अंतर कापत शिर्डीपर्यंत गेलो तर 1.5 ते पावणे 2 तासामध्ये नॉर्मल स्पीडमध्ये आपण समृद्धी महामार्गावरून शिर्डीला पोहोचू शकतो. समृद्धी महामार्ग हा अतिशय प्रशस्त आणि अतिशय भव्य असा महामार्ग आहे. फक्त या महामार्गावर एकच आपल्याला खबरदारी बाळगायची असते की ती म्हणजे गाडीचा जो वेग आहे, गाडीचा जो स्पीड आहे, तो स्पीड आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचा असतो. कारण बऱ्याच समृद्धी महामार्गावर बरेच अपघात असे अनकंट्रोल्ड स्पीडमुळे झालेले आहेत. आता आम्ही एका ठिकाणी म्हणजे समृद्धी महामार्ग ओलांडल्यानंतर सगळ्यांना लागली होती भूक, कारण आम्ही सगळेजणी सकाळीच निघालो होतो. तर एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये थांबलो. इथे आम्ही नाश्ता करणार होतो आणि मग आम्ही डायरेक्ट वॉटर पार्कला शिर्डीला जाणार होतो. आता हे जे ठिकाण आहे हे शिर्डीच्या वॉटर पार्कपासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरच ठिकाण आहे. मुलांना देखील भूक लागली होती. मी डबा आणला होता सोबत आणि आम्ही इथे डबा तर आणला होता आणि बाकीच्यांनी नव्हता आणला सोबत डबा. पण इथे छान हॉटेलमध्ये नाश्ता करण्याचं ठरलं आणि उतरलो. अतिशय छान आणि थंडगार ठिकाणाचं हे हॉटेल होतं. आता इथे थोडा वेळ रेस्ट घेऊ आणि नाश्ता करूया. थोडा हे असणार आहे जून मध्ये ना. हा तरी पण ऊन राहतं जून मध्ये, पण पाऊस पण राहतो ना. मजा येईन पण. स्कूटी चालेल का तुमच्या सायकलिंग मध्ये? स्कूटी चालेल का? मी स्कूटी घेऊन येते. स्कूटी वारी नाही ती सायकल वारी. आपण स्कूटी वारी केली तर नाही आपण नाही आपण गोव्याला गेलो की नाही फिरायचं स्कूटीने तिथे. ते स्कूटी मी डबल सीट घेऊन मग तुला येते का रे? हो येते ना. हो डबल सीट येते. डबल सीट फक्त हिला डबल सीट घे. आणि तुला येते का? मला येत नाही. 12-13 वर्ष चालू डबल सीट 2-3 महिन्यापासूनच नाही हात लावला. मी ती पण सीट नेते अजून स्कूटीवर. मी पण टेबल सीट नेते. मी घरात असते ना मग त्यामुळे बाहेर जायचं काम असते. कामातून गेले दर्शू सरला डुकरे काय लागले, सुनाय लागली, भाजी केली, सगळं काय ते सोन्याचा हात काय म्हणते ते. घरचा रेखा की कैरी आता ते घरचा आहे माहित नाही. आम्हाला तिथे रस्त्यात भेटला, आम्हाला वानवळा भेटला. इथे मस्त नाश्त्याचा आस्वाद घेऊन काही गप्पा गोष्टी करून एकमेकांचं मन मोकळं करून आणि त्याचप्रमाणे पुढे कुठे जायचं, कसं करायचं, काय करायचं हे थोडक्यात का होईना प्लॅनिंग करून, म्हणजे प्लॅनिंग असं म्हणतात असं करायचं तसं करायचं,
पण ते नंतर वेळेवरच ठरतं काय करायचं म्हणून. आता आमचा हा जो प्लॅन होता फिरायला जायचा हा अगदी आदल्या दिवशी ठरला आणि याआधी 2-3 वेळेस कॅन्सल झालं, पण यावेळेस आम्ही सगळ्याजणी निघालो. आता आम्ही छान नाश्ता वगैरे करून आलेलो आहे शिर्डीच्या वॉटर पार्क इथे. हे तुम्हाला बाहेरून वॉटर पार्कचे दृश्य दिसत आहे. आपल्याला सगळ्यात पहिले वॉटर पार्कमध्ये आपली बॅग वगैरे चेकआउट करावं लागते, चेक करून द्यावं लागते. त्यामध्ये काही खायचं सामान वगैरे करणं नाही, कारण आपल्याला जे खाण्यापिण्याचे पदार्थ फक्त लहान बाळांचे सोडून आपल्याला ते वॉटर पार्कच्या आतमधून येण्याची एंट्री नसते. लहान मुलांच्या हाईटनुसार त्यांचे एंट्रीची फी असते, म्हणजे पास असते, पासची फी असते. आणि मोठ्या माणसांचं येथे त्या दिवशीचं तिकीट 1200 रुपये होतं. जर तुम्हाला वॉटर पार्कला जायचं असेल शिर्डीच्या तर रविवार सोडून अवश्य जा. आम्ही रविवारीच गेलो होतो. रविवारी गर्दी तर खूप असते, पण तिकीटही रविवारी जास्त असतं. ड्रेस वगैरे चेंज करून इथे एक छान मस्त फोटो क्लिक केला आणि नंतर पाण्यामध्ये सगळ्या मैत्रिणींनी धमाल करायला सुरुवात केली. खूप खूप आम्ही यात मजा केली. यंदा उन्हाळा तर खूप तापतोय आणि या दिवशी ऊन पण इतकं होतं, पण आम्हाला वॉटर पार्कमध्ये पाण्यामुळे अजिबात ऊन जाणवलं नाही. आणि मुलांनी तर यामध्ये इतकी धमाल केली आणि आम्ही सुद्धा खूप मजा केली. आपण जेव्हा सगळ्यांनी मैत्रिणींसोबत जेव्हा असतो ना, तेव्हा आपण खरोखर आपलं वय विसरून जातो आणि विसरून जातो आपण काय आहे, आपलं वय काय आहे, आपल्याला काय चिंता आहे, आपल्या घरी काय काय कामांचा व्याप आहे, सगळं विसरून आपण ते क्षण जगत असतो मैत्रीचे. आणि हीच मैत्रीचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात खरोखर असायला हवे. कारण मी याआधी बरेच एकाकी आयुष्य जगले आणि ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये हे मैत्रीचं नातं वृद्धिंगत झालं, त्यानंतर माझ्यामध्ये खरोखर खूप सकारात्मक बदल झाला आणि आयुष्यभर हे नातं जपवण्याचं मी तरी मनात ठाम ठरवलेलं आहे. मला सांगा, ज्यावेळेस आपण आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत नातलगांसोबत फिरायला जातो तर आपण एक मर्यादा आणि आपण एक ते नातं म्हणून, समजा आपण सून असो, पत्नी असो, मुलांची आई असो, कुठलं तरी एक नातं आपण सोबत घेऊन त्यांच्यासोबत फिरायला जात असतो. आणि त्यावेळेस आपण जितकं मनमोकळेपणे आपण एन्जॉय करायचा, हसायचं, मजा करायची, हे आपण फॅमिलीसोबत खरं मला सांगा आपण करू शकतो का? आपण नाहीच करू शकत. आणि आपल्यावर एक प्रकारचं बर्डन असतं की बा आपल्या काही वागण्याने आपल्या घरच्यांना थोडं काही वाईट तर वाटणार नाही ना, त्यांचं मन तर नाराज होणार नाही ना. पण मैत्री हे असं एकमेव नातं आहे ज्यामध्ये आपण अजिबात विचार करत नाही. आम्ही तर एकमेकींना काही पण बोलतो, एकमेकींची काही मजा करतो, पण सगळ्याजणी अशा आहेत ना, कोणीही मनावर घेत नाही आणि कोणी कोणाचा रागही मानत नाही. तर असं नातं असतं मैत्रीचं. शिर्डीचा वॉटर पार्क हा उन्हाळ्यामध्ये खरोखर एक दिवस आपण एन्जॉय करण्यासाठी जाण्यासाठी खूप छान असं जागा आहे. आता ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी जवळपास वॉटर पार्क निर्माण झालेले आहेत.
तर मला तरी सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं की खरंच आपल्या दररोजच्या धावपळीच्या जीवनामधून, आपल्या दैनंदिन कामामधून एक दिवस का होईना आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी, किंवा जर तुमच्याकडे अशा छान मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत अवश्य फिरायला जा. आणि हा देखील अनुभव आपल्या आयुष्यामध्ये अवश्य, आपल्या आयुष्याच्या ज्या अनुभवांची जी माळ आहेत, ज्या सुंदर अनुभवांची जी माळ आहेत, जी आठवण आहे, त्यामध्ये हा देखील एक मोती त्यामध्ये ओवून ठेवा. आम्ही अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल आम्ही एवढी मजा केली, अगदी संपूर्ण दिवस कसा गेला हेच आम्हाला कळलं नाही. कारण मैत्री, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मैत्रीचं नातं असं असतं की ज्यामध्ये आपण खरोखर भान हरवून, आपलं वय हरवून आपण विसरतो आणि त्यामध्ये आपण मनमुराद आनंद लुटत असतो. संपूर्ण आता 5:30 वाजले होते आणि वॉटर पार्क बंद होण्याची वेळ आली होती. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे शांतता. आणि या वॉटर पार्कचं नियोजन इतकं छान आहे, जसे लोक बाहेर निघायला लागतात तसेच इथली कर्मचारी मंडळी स्वच्छतेच्या कामाला लागतात. वॉटर पार्क झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास केला आणि आम्हाला शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन आम्हाला जालन्यामध्ये यायला 10 वाजले होते. आणि ही 10 वाजताची रात्रीची वेळ आहे. आम्ही आता एका हॉटेलवर जेवायला थांबलो. अतिशय छान आणि नामांकित असं हॉटेल आहे. आणि विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये आम्हाला जेवण इतक्या रात्री देखील इतकं छान आणि स्वस्त दरामध्ये मिळालं. हॉटेलचं नाव एकता हॉटेल असं आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे जेवायला बसलो. खेळायची बाकी राहील. हो घे, खेळ खेळ खेळ. त्याच्यावर ते राहिलं ना खेळायचं तुझं. छोटीवाली बाकी. हो, ए पैसे जमा करून ठेव, तोडले का आपल्याला भरून द्यायचे. जो जास्त जेवेन तो बिल देणार नाही. जो जास्त जेवेन त्याला बिल माफ. जेवणाचा व्हिडिओ घेईपर्यंत मोबाईलची पूर्ण चार्जिंग माझ्या संपून गेलेली होती. आणि आम्ही इथे नंतर मग जेवण वगैरे करून सगळे आपापल्या घरी निघालो. आणि इथेच ठरला पुढच्या ठिकाणी फिरायला जायचा बेत. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये.